नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज आपण आलो होतो गणवाया सारीज या स्टुडिओला आज आपण व्हिजिट करणार आहोत. मित्रांनो, आपण पार्ट 1 ऑलरेडी केलेलं आहे, ज्यामध्ये आपण पैठणी, बनारसी, गडवाल याबद्दल माहिती घेतली आहे. आता आपण पार्ट 2 करणार आहोत. पार्ट 2 मध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या साड्या पाहायला मिळतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतील. आणि पार्ट 3 सुद्धा येणार आहे, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ह्या आपल्याकडे ज्या व्हरायटी आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे, तसं तरी पण मी सांगते, एक्सप्लेन करते. ह्या इरकल साड्या आहेत. कर्नाटकामध्ये एक गाव आहे इरकल, आणि जास्त करून महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरमध्ये ह्या साड्यांचा उपयोग जास्त केला जातो. तिथल्या स्त्रिया ह्या जास्त साड्या परिधान करतात. आता याची खासियत अशी आहे की ही जी साडी आहे ना, ह्याचं जे हे आहे बॉर्डर आणि जो पदर आहे ना, तो सिल्कचा असतो. म्हणजे गर्भरेशीम साडी असं म्हणू शकतो. बरोबर. एक धागा सिल्क, एक धागा कॉटन. अच्छा. आणि ह्याला हे जे टिपिकल डिझाईन आहे ह्याला टोप पदर म्हणतात. आता पूर्वीचे जे विशांतरांचे वगैरे चित्रपट होते, ज्याच्यात ग्रामीण महाराष्ट्राचं चित्रण केलं, त्यामधल्या स्त्रिया ज्या व्यक्तिरेखा त्या अशा साड्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या असेल. आता तो ब्लॅक अँड व्हाईटचा थोडाफार जमाना होता, पण म्हणजे हे डिझाईन त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. हे असं नवीन आहे अशातला भाग नाही. तर याही सगळ्या हातमागाच्याच साड्या आहेत. आता ह्याच्यामध्ये सुद्धा मी थोडेसे युनिक कलर आणलेत. हे बघा, हे म्हणजे कॉर्पोरेटमध्ये तुम्ही वापरू शकता. ही म्हणजे हा बेबी पिंक. तर ह्याच्यात मी नवीन काय करू शकते, तर आम्ही हा असं सगळे बनवून घेतले. हा बघा, हा असा पदर आहे आणि हा कॉन्ट्रास्ट. हे फार रेअर कॉम्बिनेशन. अच्छा. आणि आता हे सिल्क बघा, ह्याचा टच एवढा सुधी आहे की साडी नेसल्यावर एवढी कम्फर्टेबल वाटते की तुम्ही थंडीतही तुमचं थंडीपासून संरक्षण आणि उकाड्यातही तुम्हाला ही छान वाटतं. तर हा एक युनिक कलर आहे. असं मी ते म्हणजे ह्या ज्या ग्रामीण बायकांचा एक छाप आहे, ठीक आहे, पण हा तुम्ही ऑफिस वेअरसाठी वापरू शकता. एखादं असं समारंभ आहे जिथे कॉर्पोरेट मीटिंग वगैरे आहे, ह्यामध्ये हा एक चांगला ऑप्शन आहे. ही पण एक ब्ल्यू कलरची साडी आहे. हा स्काय ब्ल्यू म्हणतो. हा फारसा एवढा मिळत नाही पटकन असा रंग. तर हा एक ऑप्शन आहे. आणि प्लेन कलर आहे ना, हा टीचर्स प्लेन. वगैरे. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्या प्लेनच असतात. ह्याच्यामध्ये आणखीन एक चेक्सचा ऑप्शन असतो. आपण दाखवतो मी तुम्हाला. हा एक पीच कलर, हा पण फार रेअर आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, ही बॉर्डर सुद्धा कॉटनच आहे आणि पल्लूही कॉटन आहे. म्हणजे एरवी जो सिल्क असतो तो ह्याच्यात नाही. ही पूर्णपणे सुती साडी आहे, त्यामुळे ह्याची किंमत थोडी कमी असते. पण ह्याच्यात रेशीम युजच नाही झालं ना. आता हा एक ग्रे कलर आहे. हा पण खूप छान वाटतो ऑफिस वेअरसाठी. बरोबर. हे सगळे मी म्हणजे ह्याच्यामध्ये मी माझ्या व्हिडिओमध्ये असं वेगळं काय दाखवते, तर ह्या साड्या ब्राईट कलरमध्ये असतात. पण कधी कधी काय असतं, ऑफिस कल्चरमध्ये तुम्ही खूप ब्राईट नाही घालू शकत. काही असे प्रोटोकॉल असतात किंवा ड्रेस कोड असतात. मग तुम्ही हा ऑप्शन करू शकता की तुम्हाला त्या ठिकाणी आता ही फॉर्मल्स बोलू शकतो. आता काय मी तुम्हाला सांगते, लॉयर वगैरे प्रोफेशन मध्ये त्यांना ब्लॅक अँड व्हाईट हाच ऑप्शन आहे. मग त्या लोकांना हा एक ऑप्शन चांगला वाटतो की त्यांना साडी तर आवडलेली असते, पण ती ऑफिसमध्ये नाही वेअर करता आली तर उपयोग नाही. तर हा एक झाला. त्याच्यानंतर हे एक वेगळं डिझाईन आहे जरा. हे बघा, असं लाईन्स आहेत. सुंदर. हे असं तुम्हाला म्हटलं प्लेनच्या ऐवजी हा एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर ही बघा, ही एक आहे चेक्स, बारीक चेक्स आहे. ही एक व्हरायटी आहे. हा बघा असं छान. आणखीन एक चेक्स पण आहे, तेही दाखवते. इथे ग्रीन चेक्स, ग्रीन येल्लो. हे टिपिकल थोडं ट्रॅडिशनल लुक आहे या साडीला. आणि आता चेक्सचं पण एक ट्रेंड आलं होतं. हा, ही बारीक चेक्स. कसं असतं, मोठी मोठी चेक्स बायकांना फारशी नाही आवडत. म्हणजे जरा थोडंसं अंगकाठी थोडी व्यवस्थित असेल तर ते जास्त जाड दिसायला होतं. त्यामुळे प्लेन इज अ गुड ऑप्शन, किंवा बारीक डिझाईन, बारीक चेक्स हा खूप छान वाटतो ऑप्शन. आणि ह्याची काय प्राइस रेंज असेल ताई? ह्याचं साधारणपणे एक आमच्याकडे मी ही 3,800 पर्यंत आहे त्याच्यामध्ये. आणि जस्ट प्युअर कॉटन आहेत त्या 2,200 पर्यंत लागले. त्याच्यावर जे काय डिस्काउंट आहे 5% तुम्हाला ऑफर मध्ये आहे, चालूच आहे. ह्या जरा ब्राईट शेड्स आहेत. ह्या
ह्या कशा म्हणजे तुम्ही सणालाही वापरू शकता. हो शाईन आहे त्यामध्ये. हा, किंवा ही पण एक छान आहे, ज्या कोणाला चटणी ग्रीन ऑलिव्ह म्हणजे बरोबर. म्हणतात तसं. हा एक सुंदर ऑप्शन आहे. वा छान. काही वयस्कर बायकांना आपण लाईट कलर दाखवतो, हो हो हो. त्यांच्यासाठी हे ऑप्शन खूप छान. बरोबर. ठीक आहे. सिनियर सिटीजन साठी हा, पण छान सिनियर आहे. सिटीजन्स ज्यांना आवड असते साडीची, अजूनही काही स्त्रिया आहेत त्या साडीच नेसतात. बरोबर. म्हणजे नाही किती नाही. वय झालं तरी त्यांना ती आणि साडी. पूर्वीचं तर ते तसंच होतं हा, ऍक्च्युली ते साडीच. म्हणजे एक कसं असतं, एक माइंडसेट असतो प्रत्येकाचा. ही एक छान. फार म्हणतो ना जेन्झी कलर, हा. निऑन कलर. आपल्याला सगळ्यांचा विचार करावा लागतो. हो हो. तर त्यांना असं वाटत असेल की काय हे सगळे कलर, आमचा कलर बरोबर. कुठे आहे, तर हा पण आहे फ्लोरिशन कलर आहे. फ्लोरोसंट. छान. आणि हे कसं ना, हा कॉमन नाही आहे, त्याच्या फार मागणी करून बनवून घेतलेल्या साड्या आहेत. हो अच्छा, इझिली अवेलेबल नाही होत या. नाही खरंच छान कलेक्शन आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारचे इरकल इथे बघायला मिळेल. इरकल कॉटन पाहिलं. आता आपण दुसरा एक राज्य तेलंगणा, आंध्र प्रदेश, अच्छा. त्याचं पण कॉटन एक ॲक्च्युली कॉटन म्हणता नाही येणार, ह्याला चेन्नुरी सिल्क असं म्हणतात, विच इज अच्छा. अगेन कॉटन प्लस 1 सिल्क ब्लेंड. अच्छा. आणि कलमकारी प्रकारच्या ह्या साड्या आहेत. आता ह्याच्यामध्ये का हातमाग म्हणजे हे कापड हातमाग प्लेन असतं, पण बरोबर. ह्याचं जी कलाकारी आहे, कलम म्हणजे पेन, बरोबर. म्हणजे ती साडी पूर्ण अशी लावली की त्याच्यावर ट्रेसिंग येतं डिझाईनचं, आणि ते अक्षरशः ते कारागीर आहेत ना, ते पेनाने रंगवतात. कलमकारी म्हणजे बरोबर. कलमने हे डिझाईन तयार होतं. तयार केलेली आहे. तर त्या अशा ह्या मी साड्या ना पूर्ण बनवून घेतलेल्या आहेत. या विशिष्ट रंगामध्ये या नव्हत्या, तर अच्छा. मी त्या हँडक्राफ्टेड म्हणजे मी कस्टमाइज करून घेतलेल्या साड्या आहेत. ह्या आहेत, ही एक आहे. म्हणजे मला त्याचं कॉम्बिनेशन मला असं वाटलं की ब्राईट कलर का नाही घ्यायचं किंवा उठावदार कसं दिसणार. तर ह्या सगळ्या साड्या मी आहेत ना, ह्या बनवून घेतल्यात त्या कारागिरांकडून, कलमकारी. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की राजवंशाचा काळाचा थोडा एक भाग आहे, त्यामुळे ह्या सगळ्या पालखी, हत्ती. आता बघा हे काय आहे, मोरासारखे दिसतात. बरोबर. हे हे असे सगळे जे डिझाईन्स आहेत ना, आता हे बघा एकासारखं दुसरं नाही परत. इथे पण हा मोरांचा डिझाईन आहे, हे वेगळं आहे. हो. हे बघा इथे ही प्रोसेशन आहे, उत्सवी ढोलक. बरोबर. सुंदर दिसतं. म्हणजे सुंदर. इट इज नॉट टू मच ऑफ डिझाईन, इट इज नॉट टू मच ऑफ म्हणजे इथे थोडासा स्कर्ट बॉर्डर आहे आणि हा असा मधला प्लेन पोर्शन, त्यामुळे छान. हे खूप छान दिसतं. ह्याची रंगसंगती. ही अशी एक साडी आहे. हा एक कलर मी बनवून घेतला, येल्लो. हे कॉम्बिनेशन ब्लॅक अँड व्हाईट तर खूप कॉमन असतं तिकडे. ऑफ म्हणजे हा व्हाईट नाही आहे, ऑफ व्हाईट आहे, तर त्याच्यामध्ये हे असं चित्रित असतं. तर ही पण अगेन दिस इज व्हेरी नाईस अँड सुदी सॉफ्ट साडी, जी तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि ही फार युनिक दिसते नेसल्यावर. म्हणजे एक तर ही आपल्या राज्यातली नसल्यामुळे ही युनिक आहे, कारण इथे ती जास्त प्रचलित नाही. करेक्ट. पण ह्याचं जे फॉल आहे ना साडीचं खूप छान आहे आणि मस्त सुंदर वाटते ही साडी. जरा आर्टिस्टिक एकदम, बरोबर. ज्यांचा चॉईस थोडा युनिक ठेवायचा आहे. करेक्ट. इथेच बोला, ज्यांना कलात्मक जे आपलं कलेक्शन हवं आहे, आर्टशी कनेक्टेड आहेत, त्यांच्यासाठी हे हे एकदम प्रिय विषय आहे. प्रिय विषय आहे. हे बघा ही पूर्ण अशी डिझाईन आहे, पूर्ण वरपासून खालपर्यंत. हो डान्सिंग. सुंदर. हा पदर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ह्या अशा. तर कोणाचं चॉईस जसं असेल तसं. बरोबर. सुंदर. ही आपली संस्कृती आहे. हो छान. आणि आता हे बघा पदरावरती परत वेगळं डिझाईन. त्याची खासियत हीच असतं की पदर आणि ब्लाऊज पीसचं डिझाईन एकदम हटके असतं, ते साडीमध्ये कुठेही रिपीट होत नाही. बरोबर. हे बघा, आणि मोठी मोठी असतात. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, हे चेन्नुरी सिल्क प्लस कॉटन आहे, ह्याच्यामध्ये प्युअर सिल्क एक हे पण असतं व्हेरिएशन, पण ह्या सगळ्या कॉटन प्लस कॉटन बाय सिल्क आपण म्हणू शकतो. अच्छा. आणि याला एक जरी बॉर्डर दिली आहे त्यांनी. छान. आणि याची काय प्राइस रेंज पर्यंत हा जातात? एक 8,000 आहेत सगळे. 8,000 पर्यंत. 8,000च्या आतल्या पण आहेत. आता जसं काय डिझाईन असतं त्याप्रमाणे वर्क. बरोबर. जसं त्याच्यावर काम केलं त्यानुसार केलेलं आहे प्राइस आणि कस्टमाइज आहेत ना सगळ्या.
त्यांच्या कारागिरांच्याकडे विनवणी करून करून असा तो माल बनवून घेतलेला. त्यामुळे असं आता हा एक भाग बघितल्यानंतर दुसराही तितकाच इंटरेस्टिंग जो मला स्वतःला वाटतो तो म्हणजे तेलिया रुमाल साडी. बरोबर. आता हे इकत डिझाईन आहे, पण हे शुद्ध कॉटन आहे. ह्याच्यात सिल्क वगैरे काही नसतं, प्युअर कॉटन. प्युअर कॉटन. साडी तर एवढी सुधी आहे ना की खूप छान, म्हणजे लाईट वेट आहे, जास्त वजन नाही साडीचं. ह्याचे वेगवेगळे वेगवेगळे पर्याय आहेत आणि आता हे समर साठी तर बेस्ट कलेक्शन बेस्ट आहे. हा, आणि कसं धुतल्यावर जरा ती भरते पण. पण ह्याला तुम्ही माझ्याकडे ज्या काही ह्या साड्या आहेत ना ह्याच्यामध्ये फर्स्ट वॉश तुम्ही ड्रायक्लिनिंग करा. अच्छा. या श्रिंक वगैरे होतात का? होत असतील, थोडाफार होतात. आता कॉटन थोडंसं, पण हे कसं आहे ना, कॉटनचा स्वभावच आहे श्रिंक होणं. आता ते त्याचं ऍक्च्युली प्युरिटीचं साईन आहे. बरोबर, करेक्ट, एग्रीड. नाहीतर मग मिक्स असतं ते श्रिंक काय होणारच नाही. करेक्ट. ती दॅट इज अ साईन ऑफ प्युरिटी. पण ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही ते भरून येतं छान, आणि हा काही ड्रेस नाही आहे की याचं फिटिंग जाईल. साडी तुम्ही जशी ड्रेप करणार तशी ती टूक येणार. बरोबर. म्हणजे काय 5 मीटरची साडी 3 मीटर नाही होणार. छान. ती 5-5.5 मीटरच राहील. थोडंफार त्याच्यामध्ये काय हे होईल. छान. आता पॉवरलूम कडून आता परत आपण एकदा एका सुंदर हातमाग विषयाकडे वळतोय, तो म्हणजे इकत. आता इकत हे एक विविंग टेक्निक असं आहे की त्याच्यामध्ये कारागिरांच्या ज्या लाईफमध्ये किंवा त्या पिढ्यानपिढ्यांमध्ये जे काही ट्रान्झिशन झालं, म्हणजे स्थित्यंतरं आले काही काळानुरूप राजकीय, त्यामुळे तो जो विणकर समाज आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाला. आणि मग त्या प्रांतामध्ये त्यांचं विशेष करून त्या प्रांतातले जे काही विशेष आहेत ते त्यांच्या त्या इकत टेक्निकमध्ये मिसळले गेले. त्यामुळे 4 राज्य अशी आहेत, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तर ह्या ठिकाणी, आणि गुजरातचं एक पटोला, ते जे काय ह्या 5 राज्यांमध्ये हा इकत हा प्रकार आपल्याला कॉमन बघायला मिळतो. गुजरातमध्ये त्याला पाटण पटोला किंवा राजकोट पटोला नावाने संबोधलं जातं, आणि संबळपूरमध्ये ते संबळपुरी साडी म्हणून, म्हणजे ओरिसामध्ये संबळपुरी साडी म्हणतात. आणि तुम्ही तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये जाल तर तिकडे पोचमपल्ली नावाचं एक गाव आहे. ते विशेष करून ते गाव म्हणजे हे ह्या साड्यांचं केंद्र आहे, साड्या निर्मितीच्या, हातमाग निर्मितीचं केंद्र आहे. तर त्या साड्यांना मग इकतच्या साड्या म्हणण्यापेक्षा पोचमपल्ली साड्या असं म्हटलं जातं. तर आपण आता त्याच्यामध्ये सुद्धा, म्हणजे आता कसं आहे की साडी या विषयात तुम्ही जेवढं जितकं खोल त्यात जाल ते एवढं त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत की आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला एक सफर घडवून आणते. आपण सुरू करूया तेलंगणा, आंध्र प्रदेश. म्हणजे आंध्र प्रदेश पूर्वी एकच राज्य होतं, आता ते रिसेंटली तेलंगणा 2014 पासून. त्यामुळे त्या दोन्ही राज्यांची ही हातमाग संस्कृती सारखीच आहे, आणि त्यांचा जो मेन मुख्य ग्राहक वर्ग त्याच 2 राज्यांमधून असतो. पण त्या साड्या इतक्या मोहक आहेत की आता त्या सगळ्यांनाच पसंत पडतात, अगदी इंटरनॅशनल लेवलवर. आता ही जी आहे ही इकत पटोला आहे. ह्याचं बघा, हा पदर आणि ब्लाऊज सुद्धा तसाच आहे. तर मी ही तशीच साडी वेअर केली आहे. आता हा बघा, हा ब्लाऊज, हा पदर आहे, आणि तसंच हा सेम ब्लाऊज पीस. मॅचिंग. तर तुम्हाला हे असं तुम्ही कॉम्बिनेशन करून वेअर करू शकता, स्वतःला थोडा एक युनिक प्रेझेन्स देऊ शकता. तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे भरपूर कलर ऑप्शन आहे. हा जसा पॅरेट आहे, बरं ह्याच्यामध्ये सुद्धा हा जो एक जरीचा एक टिश्यू पट्टा आहे, ही एक व्हरायटी. आणि माझ्याकडे जी आहे ही जरीची किनार मधल्या साईडला, ही एक व्हरायटी आहे. तर तुम्हाला जस्ट पटापट मी दाखवते त्या. हे बघा, हा एक पॅरेट ग्रीन दाखवला, हा येल्लो कलर आहे त्याच्यामध्ये. अगेन आता त्याची ही किनार बघा वेगळी आहे, माझी किनार जरा वेगळी आहे. आतली किनार टेम्पल बॉर्डर, आणि त्यांना असाच हा इकट डिझाईनचा पदर आहे आणि ब्लाऊज पीस. किती सुंदर दिसतं बघा. आणि त्याचं रेशमाचं काम एवढं सुंदर आहे, मल्टी कलर झाल्यामुळे. आणि तुम्ही हात हे बघा, हातात घेऊन बघा, ह्याला ड्युअल टोन पण आहे इथे थोडं किनारीमध्ये, कारण ते 2 धागे मिक्स झाले. पण हे किती दणकट आहेत बघा, म्हणजे सिल्क असलं तरी ते नाजूक नाही.
म्हणजे ह्या साड्या तुम्ही वेअर करून बिनधास्त वावरू शकता. म्हणजे तुम्हाला असं नाही वाटायला पाहिजे की बाबा मला सांभाळून पिनिंग अप करायचंय, किंवा ऑफकोर्स साडीमध्ये आपल्याला थोडंसं केअर घ्यावीच लागते. पण हा एक कलर आहे. त्याच्यानंतर हे ऑफ व्हाईटचं व्हेरिएशन आहे बघा. जसं तुमचं कलर चॉईस करायचं आहे तसं तुम्ही करू शकता. ही एक आहे. त्यानंतर हा चेक्समध्ये एक युनिक पॅटर्न आहे बघा. वा, छान. हे बघा, ह्याच्यामध्ये असं आहे की इतकं सुंदर दिसतं हे कलर कॉम्बिनेशन. आणि ह्याचा हातात घेऊन बघितलं तर एवढा सॉफ्ट, ह्याचा स्पर्श हो. इतका फील केल्याने ते हा कळतं. मुलायम म्हणतात ना, मुलायम रेशम. सॉफ्टनेस आहे हा, त्यामध्ये. बरोबर. तर हे सगळं किती मेहनतीचं आहे ते बघा. आता हा पदर आहे आणि ह्याचा हे ब्लाऊज पीसही असा येणार आहे. छान. ही एक आहे, आणखीन दाखवते व्हेरिएशन्स. हे एक आहे ऑफ व्हाईट रेड, जे अतिशय फेवरेट कॉम्बिनेशन असतं बऱ्याच जणांचं. हे बघा, हा एक आहे. मोठी मोठी बॉर्डर. साऊथच्या साड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे जरा ना मोठ्या मोठ्या बॉर्डरला जास्त पसंती आहे. हा एक ब्ल्यू कलर आहे बघा, जो तुम्हाला मी पॅरेट ग्रीन दाखवला त्याच्यामध्येच हा एक ब्ल्यू कलर, पिकॉक ब्ल्यू आहे. अतिशय सुंदर. छान. म्हटलं तर जरी पण आहे ह्याच्यामध्ये. बरं, ही जरी बघा, मी तुम्हाला ह्याचं एक वैशिष्ट्य काय सांगते. ही जरी थोडीशी वरच्या साईडला आहे, त्यामुळे आपण जेव्हा साडी वेअर केलं काही तसं पाणी किंवा काही लागलं ना तर खालची जरी काळी पडते. त्याच्यात हा धोका नाहीये. ही जरी आतल्या साईडला आहे त्यामुळे ती सेफ राहते. करेक्ट. हा एक ॲडेड ॲडव्हान्टेज या साडीमध्ये आहे. म्हणजे साऊथच्या विणकरांनी किती तुमचा विचार केलाय ते बघा. विचार करून बनवलं. हा, तर त्याच्या मागे हा विचार आहे. आणि हा एक्सप्लेन केला जात नाही बरेचदा, पण मला तो करावासा वाटला, कारण मला त्या विणकरांचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करीन तितकी कमी आहे. बरं, आता हे तुम्ही बघितले प्रकार, तो एक हे पण झालं ना. ही पण एक आहे. हे जसं तुम्ही ऑफ व्हाईट आणि रेड बघितलं तसा हा थोडासा म्हणजे क्रीमकडे वळणारा कलर आहे. अगदी ऑफ व्हाईट म्हणता येणार नाही, क्रीमिश. आणि हे कॉम्बिनेशन, हे पण खूप फेवरेट कॉम्बिनेशन मानलं जातं. ही एक. आता वरच्या साईडला फक्त जरीची किनार, याच्यात व्हरायटी भरपूर आहेत. इथे फक्त टिश्यू सारखा एक जरीचा पट्टा आहे आणि इथे खाली विविंग इकाचं डिझाईन आहे. आणि आता ज्या अगदी कमी बजेटच्या साड्या असतात म्हणजे त्यातल्या त्यात त्या ह्या अशा आहेत पोचमपल्ली. अच्छा. हां, ह्या कशा थोड्या म्हणजे खूप जास्त डिझाईन नाही आहे किंवा खूप जास्त व्हेरिएशन नाही, ह्याच्यामध्ये जॉमेट्रिक शेप्स हे याचं जास्त महत्त्व आहे. टाय अँड डाय पण केलं जातं त्याच्यामुळे हे असं थोडं. हे अतिशय प्युअर सिल्क आणि हे त्या गावातून मी आणलेल्या साड्या आहेत, त्यामुळे त्या एवढ्या प्युअर आणि हँडलूम आहेत. म्हणजे हँडलूमचं म्हणजे पॉवरलूमचं सांगून हँडलूम असं नाही. ही बघा, ही सुद्धा तशीच आहे, सिम्पल येट एलिगंट. ही आता साडी वेअर करून एक थोडंसं ॲसेसरीजने ॲडॉर केलं, स्वतःला आभूषित केलं, अतिशय युनिक लुक दिसतं. आता बघा, ह्या साडी जरी सिम्पल असली तरी ह्याची शायनिंग बघा. आणि ही साडी एवढी लाईट आहे बघा हातात घेऊन. हो, एकदम लाईट वेट आहे, हलकी आहे. तर ते हे आपल्या कारागिरांचं कसब आहे, कॅरी करायला एकदम सोपी आहे. त्यामुळे काय असं ते हेवी वाटणार नाही. आता त्यामध्ये मला जी काय आवडलेली डिझाईन्स मी निवडून आणली, तर हे बघा किती सुंदर आहे. हा मोर आहे आणि हे टिश्यू सारखं एक मिक्सिंग झालं इकडे. आणि हे अतिशय सुंदर. तर ऑरेंज म्हटलं तर जनरली कोणी जात नाही त्यांच्याकडे, पण हे ह्यानी बघा किती सुंदर कलात्मकता आहे याच्यामध्ये. हा पदर म्हणजे हे जरी पोचनपल्ली असलं ना तरी इट इज नॉट अ कॉमन डिझाईन, मला सांगायचं असं होतं, अनकॉमन. आणि ही एक बघा, ही एक डबल विविंगचा म्हणतात ना, हा एक प्रकार आहे. हा जांभळा रंग आहे, हा ड्युअल टोन आहे. हे ड्युअल टोन म्हणजे एक धागा असा असतो, एक धागा एक उभा आडवा, त्यामुळे तो तसा ड्युअल टोन येतो. आणि दॅट इज ऑल्सो. आता ह्याचा पण पदर बघा, धूपचा शेड. आता हा पदर किती सुंदर आहे. इथलं डिझाईन वेगळं आहे, हा पदर वेगळा आहे. छान. तर ही अशी प्रीमियम व्हरायटी आहे आपल्याकडे. हा एक फार सुंदर मला आवडला डिझाईन.
बॉटल ग्रीन विथ क्रीम. हे बघा, हे अशी डिझाईन दे आर नॉट कॉमन, आय मीन दे आर युनिक, करेक्ट. कारण ही त्या गावातली कलाकृती आहे. छान. आता हे पॉवरलूममध्ये असं तुम्हाला छान फिनिश नाही मिळत, म्हणजे इथे लिमिट आहे पॉवरलूमची. आता हे सुद्धा असं बघितलं तर खूप डार्क कलर आहे ते, पण ह्याचा जो मेळ त्यांनी घातलाय ना, त्यामुळे ते एवढं असं डोळ्यात नाही जात. ते छान वाटतंय बघायला, नेसल्यावर पण खूप एलिगंट दिसेल. सुंदर. आणि अतिशय लाईट साड्या, म्हणजे वजन जास्त नाहीच आहे त्यांचं. आणि ही काय प्राइस रेंज पर्यंत जाते ताई? ही ॲक्च्युली एक मिनिट, ही आता 16,500 आहे ही अच्छा. साडी, आणि ह्याच्यापेक्षा कमी रेंजमधल्या पण आहेत. हँडलूम असल्यामुळे आणि हातमाग असल्यामुळे आणि प्युअर सिल्क असल्यामुळे त्याची रेंज थोडी जास्त आहे, कारण या ओरिजिनल साड्या आहेत, ते आर नॉट डुप्लिकेट. आणि त्याच्यानंतर आपण आता वळणार आहोत ओरिसा राज्यात. ओरिसा आपल्याला म्हणता येईल की त्याच्यात इतके प्रकार आहेत, कॉटन, सिल्क, म्हणजे एक राज्य म्हणून त्याचा एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो, इतका मी प्रभावित झाले. आणि प्रत्येक प्रांताचं वेगळं वेगळं. आता ही एक मी तुम्हाला साडी दाखवते. ही साडी आहे विचित्रपुरी साडी. अच्छा. ऍक्च्युली ह्या साड्यांना ते लोक, तिथले लोक पासापल्ली असं म्हणतात. करेक्ट. पासापल्ली ह्याचं असं म्हणण्याचं कारण असं की त्यांच्या भाषामध्ये जो द्यूताचा खेळ असतो महाभारतात मध्ये जो शकुनी मामाने ते जे ते जे असं डिझाईन आहे ना, ते डिझाईन पासापल्ली असल्यामुळे ह्याला पासापल्ली साडी असं म्हणतात. पण आता हे जे आहे बघा, इथे हे मोठी बघा माशाचे आहेत, हेवी विंगचे मासे, आणि इथे त्यांनी हे इकतचं डिझाईन आहे. त्यामुळे हे कसं आहे की ओरिसा हा समुद्रकाठचा प्रांत असल्यामुळे माशाचे मोटिव्ह खूप असतात त्यांच्या विणकामात. म्हणजे त्यांच्या जेवणाच्या थाळीत तर असतातच, पण साडीमध्येही त्यांनी सोडलं नाही त्यांना. तर हा त्यांच्या कलात्मकतेचा भाग. आणि हा असा पदर छान, अतिशय सुंदर. याची काय किंमत असेल ताई ह्याची पासापल्लीची? आणि ही खूप म्हणजे ही 22,000ची साडी आहे, कारण ही प्युअर सिल्क विविंग आहे ना. अच्छा. त्याच्यावर आता तुम्हाला डिस्काउंट पण आहे ना, डिस्काउंट 10%. बरोबर. छान. त्यामुळे ही एकदम युनिक साडी आहे. आणि मी ज्या स्टॉक केलेल्या त्यातली ही एक शिल्लक राहिली आहे. करेक्ट. आता बघू कुठल्या भाग्यवान माणसाला ती मिळते नक्कीच व्यक्तीला. ह्याला एक हे जे चेक्स इकतचं डिझाईन आहे, ह्याला नभकोटी साडी असं म्हणतात. नभकोटी. करेक्ट. नभकोटी असं त्याला नाव आहे. तर ह्या अतिशय सुंदर दिसतात. हे बघा, हे चेक्स असतात, आणि चेक्स मध्ये सुद्धा त्यांचे मोटिव्ह, त्यांनी ते त्यांचे जे काही आकार आहेत कलात्मक, बरोबर, फुलं असतात, मोर असतात, पक्षी असतात. तर ही सुद्धा अतिशय लाईट वेट, ह्याच्यामध्ये जरी नसते, रेशमचंच काम आहे. ही आहे. भरपूर छान छान कलेक्शन आहे आणि ऑथेंटिक आहे. आता ही बघा, प्लेन बॉडी विथ बॉर्डर, टेम्पल बॉर्डर. अशा माझ्याकडे 4-5 कलर आहेत. हे बघा, हे आहे असे. हे ओरिसाची स्पेशल साडी आहे. आता ह्याच्यामध्ये हे पासापल्ली डिझाईन ह्यांच्या बॉर्डरमध्ये पण आहे. हे बघा, कधी कधी हे सिंगल असतात. हे बघा, ही साडी आहे, ह्याच्यामध्ये सिंगल डिझाईन आहे पासापल्ली. ही थोडी मिक्स साडी आहे, ही पण ही ओरिजिनल आहे. आणि ह्याच्यामध्ये डबल आहे. पण जेवढं हे काम असेल तेवढी ती साडीची किंमत वाढते. छान. ही साडी तुम्ही बघा, इतकी हलकी आहे, आणि जेव्हा तुम्ही ती वेअर कराल तेव्हा तुम्हाला वाटणार सुद्धा की नाही तुम्ही वेअर केली. हे बघा, खूप लाईट वेट आहे. बरोबर. असा पदर इतकं सुंदर दिसतंय. म्हणजे ही आपल्या भारताची संस्कृती आहे. करेक्ट. आणि नोबडी कॅन मॅच दिस लेवल. हातात घेतल्यावरच हे एवढा नरम, मुलायम, म्हणजे अक्षरशः त्या विणकराचा आत्मा ह्याच्यात विणला गेलाय असंच मला वाटतं. एकदा एवढा तो स्पर्श म्हणजे तिथून येते ना ही साडी, जेव्हा हातात घेतली की आहा हा. हे कमळचं जाल वर्क आहे. छान. आणि ह्याच्या इथे असे ते रुद्राक्ष फुलांचे असे आकार त्यांच्यामध्ये आहेत बॉर्डरमध्ये. ह्यांचे कलर असले तर अगदी ब्राईट असतात, नाहीतर अगदी डल, मधलं काही रेंजच नसते म्हणजे त्यांच्या विणकरांचं. आणि त्या प्रांतामध्ये ते जो चॉईस असतो ना, त्याप्रमाणे ते बनवतात ना, जसं मागणी तसं पुरवतात.
आणि ही एक त्याच्यामधलीच आहे. याच्यामध्ये बारीक चेक्स आहे बघा तुम्ही, चेक्स. हो. चेक्सची व्हरायटी अतिशय सुंदर. छान. हं? हे बघा, हे ह्याच्यामध्ये पदर. सुंदर कलेक्शन आहे. तर हे ओरिसा सिल्क बद्दल मी माहिती दिली. की राष्ट्रभक्तीपर काही समारंभ असतील, राष्ट्रभक्ती किंवा देशभक्ती वगैरे, अशा वेळी ह्या साड्या खूप छान वाटतात. हा बरोबर. ही प्लेन आणि म्हणजे एलिगंट लुक, त्याच्यामध्ये असं खूप जॅझीनेस नाही, बरोबर. सिम्पल येट एलिगंट. छान. तर हे ह्या जवळपास 9,500च्या रेंजच्या आहेत साड्या. अच्छा. त्या तुम्हाला 5% डिस्काउंटमध्ये येऊन जातील. ही एक आणखीन एक ॲडिशनल मी जरा शोधून काढली. अतिशय सुंदर. हा एक कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडला, लाईट ग्रे विथ व्हायलेट. खूप छान वाटते ही साडी. आणि ही वेअर केल्यानंतर एक असं वेगळेपण आहे ना, ते तुम्हाला अनुभवायला मिळेल नक्कीच. कारण ह्या साड्या म्हणजे अशा इझिली नाही मिळत ह्या साड्या. असं डिझाईन हे बघा, तर त्याच्यात ऑरेंज आहे, कसं बॅलन्स केलं आहे, ऑरेंज, ग्रे आणि पर्पल. फार सुंदर दिसतं कॉम्बिनेशन. म्हणजे मला विणकराच्या कलात्मकतेबद्दल खूप आदर वाटतो, की त्याने आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी अहोरात्र बिचारे झटत असतात. आपण 5 मिनिटात वेअर करतो साडी, 10 मिनिटं 15 मिनिटं, आणि मग एक दिवसभर वावरतो त्या साडीमध्ये, आणि आपल्याला एक आनंद मिळतो त्यासाठी ते किती महिने झटलेले असतात. आता ह्या साडीला ओरिसामध्ये ना काठी फेरा असं नाव म्हणतात. अच्छा. ही एक फार युनिक साडी आहे. काठी फेरा हा, आता ही काठ्या काठ्यांचं डिझाईन आहे ना, आणि हे 3 रंगात असतं. अच्छा. हे 3 लेअर असतात आणि अशा काढ्याला म्हणून काठी फेरा. ही जनरली या कलरमध्येच असते. ही प्युअर सिल्कची साडी आहे. कधी कधी ही लाईट पिंक वगैरे. हे बघा, हा असा पदर त्याचा, म्हणजे हे जे बॉर्डर आहे ना, हा असा पदर असतो. अच्छा. हा ब्लाऊज पीस आहे, हा पदर आहे बघा. 3 जो बॉर्डरला 3 कलर आहेत तेच इथे पदरामध्ये, आणि अतिशय सुंदर दिसते ही साडी, एकदम एलिगंट. छान. द्रौपदी मुर्मू वगैरे त्यांनी हे सुद्धा कारण त्या ओरिसाच्याच आहेत ना. बरोबर. मी ती पाहिलेली आहे आपल्या राष्ट्रपतींनी वेळी. ऑनरेबल बरोबर. प्रेसिडेंट. छान. हे का म्हणजे ह्या सगळ्या साड्या आहेत ना, बऱ्याच लोकांना माहीत नाही. एक मला तोही एक उद्देश होता की साड्या घेणं न घेणं हा तुमचा पर्सनल व्ह्यू आहे, पण तुम्ही जाणून घ्या की असं पण काहीतरी एक आहे. हा. आता ही जी साडी आहे ना, ही बघा, ही मी मुद्दामून काढण्याचं कारण, एक उत्कल लक्ष्मी म्हणून एक प्रकार आहे ओरिसामध्ये. उत्कल लक्ष्मी म्हणजे कसं असतं की लक्ष्मीचं यंत्र बघा कसं असतं, चौरस. जनरली ज्यांच्याकडे पूजा करतात आर्य संस्कृतीमध्ये, तर त्या लक्ष्मी यंत्रावरून इन्स्पायर केलेलं हे डिझाईन आहे. आणि अगदी तसंच्या तसं नाही, तर त्याला उत्कल म्हणजे तो प्रांत ओरिसा. म्हणजे पूर्वी ओरिसा राज्य नव्हतं, तर ते उत्कल प्रांत होतं, त्या प्रांताचा राजा होता, असं सगळं ते जॉग्राफिकल हे होतं. आपल्या राष्ट्रगानमध्ये सुद्धा आहे उत्कल भंग वगैरे. तर पूर्वीचं नाव ओरिसाचं उत्कल. तर ही उत्कल लक्ष्मी म्हणजे त्या लक्ष्मी यंत्रावरून प्रेरणा घेतलेली ही साडी आहे. आता ही जी बॉर्डर असते ना, ही ओरिसाच्या विविंगची स्पेशालिटी आहे. जेव्हा आपण ही बॉर्डर बघतो आणि हे इकर डिझाईन बघतो, तेव्हा ही साडी ओरिसाची अशी त्याची ओळख आहे. अदरवाईज ही तुम्हाला पोचंपल्लीमध्ये पण असं डिझाईन दिसतं. अच्छा. पण ही बॉर्डर जेव्हा तुम्ही बघाल, देन इट इज ओरिसा. अच्छा, स्पेशालिटी. हा, आणि ही उत्कल लक्ष्मी साडी, काठीफेरा साडी, ह्या सगळ्या. अजून मी तुम्हाला एक कॉटन मधली दाखवते, आपण बघितल्या त्यासोबत या प्युअर कॉटन हँडलूम. आता ही जी साडी आहे ना, ह्याला 1000 बुटी साडी असं म्हणतात. बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेलही. आता हे जे मोटिव्ह आहेत ना, टोटल 1000 असतात. हे बघा, हे माशाचं आहे आणि फुलांचं. बॉर्डरमध्ये सुद्धा ही प्युअर सिल्कमध्ये पण असते. ह्याला 1000 बुटी साडी म्हणतात आणि चेक्स मध्ये असते. इनव्हेरिएबली दिस साडी इज इन चेक्स.
वेगळं तर काहीतरी आहे. इतकं आता ही साडीची माहिती एवढी नाही आहे लोकांना. मी हो, हो. बघितलं ना, बरोबर. आता बघा हा त्याचा पदर आहे असा. आता पदरात सुद्धा ह्या विणकरांना मासे अतिशय प्रिय आहेत त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला मासेच दिसतील. बरोबर. फुलं आहे तिकडे. हा पदर बघा किती सुंदर. म्हणजे ही साडी एक एक तरी आपल्याकडे असावी असं मला तरी वाटलं. बरोबर. म्हणजे हा जो नमुना आहे ना, हा सर्वसाधारणपणे बनत नाही सारखा सारखा. वा. ही ब्युटी आहे आपल्या देशाची. म्हणजे हे इतकं सुंदर काम आहे बघा. हो. हे विविंगचं काम. हं? आणि ह्या सगळ्या ज्या साड्या आहेत ना, हे बघा इतक्या सुंदर वाटतात. ह्या सगळ्या कॉटनच्या, प्युअर कॉटन साड्या आहेत. आणि ह्याचा पदर बघा तुम्ही, हे बघा किती काम आहे. हो. दिसताना ही कॉटनची साडी दिसते, पण ह्याच्या मागे किती मेहनत आहे बघा. ही हँडलूम आहे, ही पॉवरलूम साडी नाही. प्युअर हँडलूम आहे ना? प्युअर हँडलूम, प्युअर कॉटन. वा. आणि तरी ह्याचा कलरची शायनिंग बघा तुम्ही. कुठून दिसते? कॉटन अशी वाटतच नाही ती. वाटतच नाही, पण ही हा. प्युअर कॉटन आहे. आणि एक्सपोर्ट क्वालिटी म्हणतात ना आपण कॉटन, बरोबर. तसं. तसं आहे ते. छान. हे बघा ह्याच्यात हे सगळे असे कलर आहेत. मी सगळ्या काय ओपन नाही करत. ह्याच्यात प्रत्येकामध्ये वेगवेगळं हे आहे, हो. पदराचं डिझाईन. बरोबर. आणि तो असा भरलेलाच सापडणार तुम्हाला. आता ही बघा, ही किती सुंदर दिसते. ही ओरिसाची शान आहे असं मला, म्हणजे ओरिसा आणि हातमाग एवढा घनिष्ठ संबंध आहे की तुम्ही ओरिसाला हातमागपासून वेगळंच नाही करू शकत. बरोबर. आता तुम्ही तिकडे फिरायला जरी गेला तरी लोकांनी अशा साड्या परिधान केलेल्या दिसणार. अच्छा, त्यांचं कल्चरच आहे. हा, हे बघा किती सुंदर साडी आहे. रिचनेस आहे. आणि मग तशी थोडीफार किंमतही. आता माझ्याकडे मी 4200ला आहे. हा. त्याच्यात प्लस 5% डिस्काउंट मिळेल. छान. पण तुम्ही मेहनत बघा किती असेल तर बघा, ही किनार बघा किती सुंदर उठावदार दिसते. हो. हा, म्हणजे रंगसंगती कुठली घ्यायची, डिझाईन कुठलं घ्यायचं आणि ते एक्झिक्यूट करायचं, म्हणजे किती टॅलेंट आहे बघा ह्या लोकांमध्ये. आणि ते आपलं अख्खं आयुष्य ह्याच्यासाठी. ह्या 2 साड्या मला दाखवाव्याशा वाटतात विशेष. अतिशय आवडलेला डिझाईन. ह्या प्लेन आहेत मध्ये आणि ह्या बॉर्डरला ही हत्तीचे मोटिफ आहेत. हा अलंकारिक डिझाईन आहे बघा. असं पदराचं. वा. छान. असं जगभरात कुठे बनतं का? हे फक्त आपल्या भारताचीच ओळख आहे. हो. सुंदर आहे. म्हणजे एक नेत्र सौंदर्य हा एक भाग आहे, बरोबर. पण ते आपल्या हवामानाच्या दृष्टी, उष्णकटिबंधात आपण राहतो त्या दृष्टीने बनलेलं वस्त्र आहे. पिढ्यानपिढ्यांनी त्या, म्हणजे तज्ज्ञ लोकांनी त्यामागे विचार केला आहे, रिसर्च आहे. आणि त्यामागून रिसर्चमधून ही कलाकृती निर्माण झाली. तर हे बघा इथे हे काय आहेत, हे घोडे आहेत. हे जे चक्र आहे ओरिसाचं मेन, बरोबर. सूर्या मंदिरामध्ये आपण पाहतो, हो हो. कोणार्क मंदिर, हे ते घोडे. आणि ह्यामध्ये हे कमळाचं डिझाईन किती सुंदर आहे बघा. वा. हे परत ते चक्रच वापरलंय त्यांनी. हो. आता असं बघायला गेलं तर ते चक्र आहे, पण थोडंसं ते कासवासारखं पण दिसतंय. बरोबर. असं मल्टी, पूर्वीचं कसं मूर्तिकलेमध्ये असं ते थोडं मल्टी शेप दिसायचं. म्हणजे ह्या अँगलने दिसलं की असं दिसतं, त्या अँगल, तो एक थोडासा प्रकार आहे. छान. आणि तुमचाही अभ्यास त्यामध्ये हो. सखोल अभ्यास केला तुम्ही. हो, म्हणजे आवड असली की आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त खूप गुंतत जातो. छानपैकी म्हणजे तुम्ही पूर्ण रिसर्च केलेलं आहे, ते कळतंय मला. हो. की धन्यवाद. छान. अहो, मी रिसर्च केलाय. ह्या लोकांनी अख्खं आयुष्य दिलं. हा, बरोबर. म्हणजे त्यांची मेहनत, त्यापुढे माझं काहीच नाही योगदान. पण तरी पण तुम्ही एक प्लॅटफॉर्म आहे त्या हा. विणकरांना, आपल्या मुंबईकरांसाठी घेऊन आला. त्यासाठी आपल्याला म्हणजे काय होतं, आता कसं आहे की पूर्वी कसं होतं की राज्य आणि त्या संस्कृती त्या राज्यामध्ये करेक्ट. प्रचलित. आता थोडंसं जग जवळ आलंय असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. त्यामुळे जसं आपल्या किचनमध्ये कधी कधी, आता आपण मराठी आहोत, आधी पुरी भाजी श्रीखंड सोबत आपण इडली बनवायला लागलो, हो. छोलेही बरोबर. बनवायला लागलो.
तसं मग वॉर्डरोब मध्ये पण आपण ह्या गोष्टी आणायला हरकत नाही. बरोबर. आणि हे भारत बोलतात, भारत हा एक विशाल देश आहे, आणि आपल्याच एवढी देशाचं आपण डायव्हर्सिटी आहे त्यामध्ये. अनुकरण करतोय. बरोबर. परकीय याच्यामध्ये काही नाही. हो, आपला देशच एवढा, म्हणजे म्हणूनच भारताला सोने की चिडिया म्हणतात. आणि अजूनही ती आहे असं मला वाटतं. करेक्ट. आणि आपण हा वारसा त्यांना एक पाठबळ देऊन किंवा त्यांचं जे काय म्हणतात त्याला, त्यांच्या साड्या, त्यांचं प्रॉडक्ट जे काय ते अंगीकारून त्यांना थोडंसं करायला बरोबर, हेल्प करता येईल काय आपल्या तरी. आणि मला वाटतं प्रत्येकाने घराघरी एक जरी साडी जरी घेतली पण ते खूप तरी पण त्या विणकरांना ती मदत होईल आणि त्यांनी ही कला जी आपली जोपासली जाईल. आणि दुसरं कसं आहे साहेब की हातमाग हा विषय थोडा खर्चिक आहे, दुर्लक्षितही आहे. अगदी नेहरूंनी जेव्हा पहिली पंचवार्षिक योजना जाहीर केली तेव्हापासून हातमागाला एक विशेष पॅट्रॉनेज, त्यांना काय म्हणतात त्याला, एक लोकाश्रय आणि राजाश्रय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि तो त्या पंचवार्षिक योजनेतून जो सुरू झाला तो अजूनही ह्या इंडस्ट्रीकडे एक वेस्टर्न आउटफिट म्हणा किंवा पॉवरलूम इंडस्ट्री ही जी त्यांची म्हणजे काय म्हणतात आक्रमणं झाली, त्यामुळे त्यांच्या मार्केटवर थोडाफार परिणाम झालेला आहे, नाही असं नाही. पण आपण म्हणतो ना की जहाज फुटलंय पण अजून बुडलं नाहीये. तसं मला वाटतं की आपण ते फुटलेलं जहाज बुजवू शकतो आणि ते जहाज यशस्वीपणे तरून जाईल असं मला आशा वाटते. छान. एक अनडिस्कवर्ड किंवा कमी डिस्कवर्ड जो चॅप्टर आहे इंडियन हँडलूमचा तो म्हणजे आसाम सिल्क. आता आसाम, बंगाल आणि ओरिसा असं बघायला गेलं तर 3 राज्यातले विणकर हे अगदी एकमेकांच्या राज्यामध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे एक त्यांचं सुती म्हणा किंवा रेशमी म्हणा, हे जे हातमाग काम आहे, कला आहे किंवा त्यांचे पॅटर्न्स आहेत, ह्याच्यात बरंच साधर्म्य असतं की तुम्हाला एक क्षण असं वाटतं की हे बंगालचं आहे का, हे ओरिसाचं आहे का, हे आसामचं आहे. पण आता मी जी तुम्हाला व्हरायटी दाखवणार आहे ही प्युअरली आसामची आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी त्याच्यामध्ये काही संदेहच येणार नाही की ही कुठली नेमक्या राज्याची आहे. तर आपण सुरू करूया ह्या आसाम प्युअर सिल्क हँडलूम साड्या. आता ह्या साड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या साड्यांचं म्हणजे इतर हातमागातले लोक जशी बॉर्डर व्ह्यू करून मग त्याला बॉडी जोडून मग त्याला पदर जोडून असं करतात, तर इथे त्याच्यामध्ये काय असतं, ही बॉर्डर आणि हा पदर हा वेगळा व्ह्यू करून त्या साडीला अटॅच केला जातो. त्यामुळे ही जी बॉर्डर आहे ही वेगळी विविंग होते. हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही बघा स्टिचिंग केलंय ह्याचं, हे पदराचं सुद्धा स्टिच. पण त्यामुळे मला असं वाटतं का म्हणे की कुठून तरी कटपेस्ट केलेलं आहे का हे, तर नाही, हे त्यांचं कल्चर आहे. आणि ते उठून पण दिसतं. म्हणजे असं हे जोडकाम आहे ना, हेच त्यांचं कल्चर आहे. हे बघा, हे बघा तुम्हाला की ही जी ओरिजिनल, आता त्यांनी समजा ही साडी त्यांनी विविंग करायला सुरुवात केली तर ते इथे व्ह्यू करतील, मधली जागा सोडतील, इथे व्ह्यू करतील, मधली जागा सोड, आणि हे वरून स्टिच केलेलं असतं. दिसतंय बघा, म्हणजे विदाउट स्टिचिंग ही साडीला पदर प्लेन आहे बघा, आणि हे स्टिच करून हे डिझाईन, ही आसाम हँडलूम प्युअर सिल्कची खासियत आहे. अशी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या हीच स्टाईल आहे आणि त्यामुळे हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. आणि एंड रिझल्ट तर छानच आहे ना. आणि ही त्यांची ओळख आहे, ऍक्च्युअली एक आयडेंटिटी. ह्याच्यातून त्या साडीचं सौंदर्य खुललेलंच आहे. तर मी तुम्हाला हा डिझाईन मधलं दाखवते. साड्या वेगवेगळं आहे, हे बघा, भरपूर कलर ऑप्शन्स आहेत आणि हे प्युअर सिल्क आहे बघा, अतिशय शायनिंग आहे आणि सिल्कच आहे. हे बघा, इथे पण हे त्यांनी असंच जोडकाम केलंय, इथेही असंच आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी पदरामध्ये जोडकाम केलं नाही, पदर कंटिन्यू केला, पण ती बॉर्डर त्यांनी जोडली आहे. असं पण एक व्हेरिएशन आहे, म्हणजे पदर त्यांनी विणला अखंड, फक्त बॉर्डर जोडली. तर हे बघा, इथे हे बघा, ह्या साडीचा विशेष असा आहे की त्यांनी जोडकाम केलेलं नाही, त्यामुळे मी ही युनिक ठेवली. हे कुठेच जोडकाम नाहीये, त्यांनी अखंड ठेवलंय. हे बघा,
इट इज नॉट स्टिचिंग, बघू शकाल तुम्ही बघा. हो. सो इट इज नॉट स्टिचिंग बट एका स्टील इट इज ह्याच्यामध्ये आसाम सिल्क. अच्छा. आणि हे जे मोटिफ आहेत ना इकडे, हे त्यांचे टिपिकल असतात. अच्छा. हे 2 पॅरेट्स आहेत आणि हे घर आहे म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तोडकाम केलेलं आहे अगेन. हे बघा इथे दिसतंय किती सुंदर कॉम्बिनेशन आहे बघा. इथे जोडकाम केलंय दिसतंय. बरोबर. हा पदर पूर्णपणे त्यांनी जोडलेला आहे. हो. तुम्हाला एक्सट्रीम वाटेल अरे या साडीचं फॉल बिडिंग झालंय की काय, हा. बघा. पण तसं नाहीये. ती बरोबर. बॉर्डर जोडली म्हणजे बघा खाली साडी येल्लोच आहे अशी, ही बघा. हो. आणि त्याला ही बॉर्डर त्यांनी वरून जोडली आहे. Correct. त्यामुळे हा जरा एक वेगळा प्रकार आहे. जाणून घ्या तुम्ही. हो. आवडलं तर नक्की खरेदी करा. म्हणजे माझ्याकडे भरपूर व्हरायटी आणि मी हा विशेष करून म्हणजे हा सेक्शन सुरू केला कारण मला असं वाटतं की ही सुद्धा तेवढीच वाखाणण्यासारखी कला आहे. हे बघा किती सुंदर दिसतं. छान. म्हणजे या गुढीपाडव्याला तुम्ही एखादी आसाम सिल्क घ्या आता मग. हो. हा गुढीपाडवा आसाम सिल्क नवीन वर्ष आहे. हा नवीन वर्षामध्ये नवीन काहीतरी आणि वेगळं काहीतरी वेगळं आणि तेवढंच उठावदार आहे, तेवढंच मोहक आहे, आकर्षक आहे. हे बघा छान. ही एक अतिशय सुंदर मल्टी कलर व्हेरिएशन म्हणू शकतो. ही आमच्या वेबसाईटवरही मी हीच साडी टाकली, मला ही इतकी आवडली बघितल्याबरोबर. आणि हा सगळा ओरिजिनल कलर आहे. आता तुम्हाला वाटेल की एवढे ओरिजिनल कलर कोणी घालतं का, तर हा जो त्यांनी जो कलर स्कीममध्ये जो मेळ बसवला आहे ना, त्यामुळे ते एवढं सुधी वाटतं की तुम्ही काहीतरी ब्राईट घातलं असं जाणवणार पण नाही. ह्याला प्रॉपर ब्लाऊज पीस पण असतो आतमध्ये, त्याचं छान कॉम्बिनेशन केलं. हा जो मोटिव्ह आहे ना, हा बघा. आता ह्याच्यामध्ये पॅरेट नाही आहेत, फुलंच आहेत. हे घराचं शेप आहे आणि किंवा झाड म्हणू शकतो, त्याच्यामध्ये फुलं अशी. हा टिपिकल आसाम सिल्कचा मोटिव्ह आहे. इट इज देअर आयडेंटिटी. ही एक आहे बघा, ही टसर सिल्कमध्ये आहे. हे बघितल्यावर म्हणजे हे जे डिझाईन आहे बघा, हे असं दिस इज टिपिकल आसाम सिल्क. हा बघा, हा अगेन दिस मोटिव्ह इज लाईक दिस. हे बघा, हे टसर सिल्क आहे. छान वाटतं ना पदर. सुंदर. हे बघा, ही बघितल्याबरोबरच किती पवित्र आणि मंगलमय वाटतं ह्याच्याकडे बघूनच. म्हणजे समथिंग रिअली सो स्पिरिच्युअल आय फील अबाउट इट. आय सुधिंग आहे. हा, आता ही त्याच्यामध्ये एक आणखीन एक प्रकार, ह्याच्यामध्ये सुद्धा बॉर्डर वेगळी आहे. तर मला असं वाटलं की आपल्या पारंपरिक इतर राज्यांच्या साड्यांबरोबर त्यासोबत आपण ह्याचंही थोडंसं मार्केटिंग करावं, कारण ह्या सुद्धा तितक्याच मोहक आहेत. आणि जर काही तुम्हाला वेगळं हवं असेल या वर्षात, तर नक्कीच एखादी साडी तुम्ही अशी ठेवू शकता. हे जास्त करून मलबरी सिल्क आहे, तर सिल्कचे पण खूप प्रकार आहेत. बरोबर. पण जास्तीत जास्त इंडियामध्ये जे चालतं ते मलबरी सिल्क आहे. पैठणीमध्ये वगैरे पण तेच असतं जास्त करून. आता दुसरा एक प्रकार म्हणजे ही एक साडी आहे बघा, अतिशय सुंदर. अशा 4 साड्या आहेत, 4-5 साड्या आहेत माझ्याकडे. ह्या बघा, ह्या लोटस स्टेम प्रोसेस्ड धाग्यातून, म्हणजे ह्या प्युअर सिल्क नाही आहेत, पण ह्याच्यामध्ये थोडी लोटस स्टेम म्हणजे कमळाच्या दांडीपासून जो चिकट पदार्थ निघतो त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करून जो धागा बनतो, तेव्हा त्याच्यापासून हा बनलेला. आणि ह्याच्यामध्ये जरी पण आहे आणि तो धागा पण आहे. तर ह्या अतिशय म्हणजे एक्सपेन्सिव्ह तर आहेतच, पण वेगळा प्रकार, जरा नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं आहे. आता हे बघा, ह्याच्यामध्ये ही पूर्ण बॉडी आहे, पूर्ण भरतकाम आहे बघा. तुम्ही ह्याच्यावरती क्लोजअप करा हवं तर. आणि हा असा पदर आहे. हे बघा, पदर असा आहे आणि पूर्ण त्याची बॉडी. हे बघा, इथे तुम्ही ह्याला करा, हे पूर्णपणे असं हे विविंग असं.
भरलेलं आहे बघा कसं. दिस इज नॉट प्रिंट, बरोबर. भरलेलं काम आहे. ह्या 4 आणखीन पण एक आहे कलर, पण सध्या आता इथे हे असे 4 व्हेरिएशन्स आहेत ह्याच्यामध्ये सेम डिझाईन. हा एक फुशिया कलर ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हे लोटस स्टेमचे तुम्ही हातात घेऊन बघू शकता. You can sense this is not pure silk, but still it is some processed silk with poly, but of high quality. अच्छा. आणि ह्यानी थोडासा पैठणीचा पैठणीचा पॅटर्न look आलाय, घेतलेला आहे. हा. आता ते कसं पैठणी सगळ्यात हिट आहे ना सध्या, काय वाटतं? मी तेच त्यामुळे बोलणार होतो, त्याचं पैठणीचं. अनुकरण सगळेच जण करतात. बरोबर. पण आपण बघा आपली संस्कृती सर्व समावेशक आहे, लिव्ह हो. अँड लेट लिव्ह. त्यामुळे काही सुंदर निर्माण केलं तर त्याचं स्वागत नेहमीच होतं. फ्युजन इज नॉट अ कन्फ्युजन हिअर. सो इट इज व्हेरी ब्युटिफुली एस्थेटिकली डेव्हलप्ड, और यू कॅन से इट इज नाईस आर्टिस्टिक फॉर्म. छान. आणि हे मोटिफ आता त्यांचे हे टिपिकल इज नॉट महाराष्ट्र मोटिफ, म्हणजे हे बुट्टा महाराष्ट्राचा नाही आहे, हा त्या प्रांतातला आहे, पण त्यांनी पदर हा मेंटेन बरोबर. कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन केलंय. ओके, पण ही खूप छान दिसते. जरा वेगळा पैठणीतला वेगळा काहीतरी, प्रकार बरोबर. हवा असेल आणि तर. पैठणीमध्ये नेहमी तेच ते मोर इव्हन काही सगळं. बनारसी व्ह्युअरनी पण घेतलेली आहे, बनारसी बॉर्डर मध्ये पैठणीची अच्छा. बॉर्डर असं. तर ते कसं आता काय त्यांना काहीतरी वेगळं पण करायचं आहे ना, वेगळं, मार्केटमध्ये हा. राहण्यासाठी. क्रिएटिव्हनेस पण असतं हा. ना, हो ना, त्यामध्ये. आणि ते शोभून दिसलं तर काय बरोबर. आपल्याला प्रॉब्लेमच नाही आहे. हा डार्क बॉटल ग्रीन आहे. हम्म. ह्या एक हे बघा, हा मोर त्याचं मोटिव्ह, आणि ही किती सुंदर दिसते बघा ही साडी. थोडंसं हे मिक्स आहे सॉफ्ट सिल्क, पण इट इज ऑफ गुड क्वालिटी. सिल्कचं प्रमाण जास्त, पॉलीचं प्रमाण कमी आहे. जे आहे ते आहे, जे काय नाही ते नाही सांगणार, नाही ते आहे म्हणून नाही सांगणार. आणि ही एक मास्टरपीस साडी आहे, अँड द विनर ऑफ द साडी मी म्हणू शकेन. ह्याचं कारण असं, ही साडी तुम्ही अशी वेअर करू शकता आणि अशी वेअर करू शकता, म्हणजे अच्छा. किती कसं आहे बघा. बरोबर. अशी दोन्ही साईडनी तुम्ही वेअर करू शकता साडी. वा. हे बघा, हा ब्लाऊज पीस मात्र जरा वेगळा आहे, पण ही साडी तुम्ही पूर्णपणे बघाल तर ही तुम्ही अशी वेअर केली तरी चांगली आहे. हा. आणि त्यांनी कसं विविंग केलंय बघा, अशी केली तरी तुम्ही वेअर करू शकता. हा. वा. आहे ना युनिक पीस. ही कलाकाराची खरंच हा, म्हणजे किती त्याने मेहनत केली बघा. ही तुम्ही असं पण हो. वेअर करू शकता. बरोबर. हा, आणि बरोबर दाखवते ना, हा असं, आणि हे असं. हो. सुंदर. गोल्ड आणि फ्युशिया पिंक बरोबर. त्याच्यामध्ये त्यांनी कॉम्बिनेशन केलंय. इट्स रिअली रेअर पीस. आय मस्ट से इट्स अ रेअर पीस ऑफ द साडी. मुंबई सारख्या ठिकाणी जे लोक वाहणारे असतील त्यांची जीवनशैली अतिशय व्यग्र असते, त्यामुळे त्यांना सुद्धा एवढं वेळ देऊन पाहता येईल की नाही संपूर्ण माहिती नाही. तर तुम्ही ते असं पिसमिलमध्ये केलं, सिरीज टाईपमध्ये, तर ते जास्त रुचिरतेने पाहतील त्याच्याकडे. बरोबर. प्युअर हँडलूमच्या साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पार्ट 1 सुद्धा नक्की चेकआउट करा.